तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टी 2026 मराठी भाषा व व्याकरण यासाठी महत्त्वाचे असे 30 प्रश्न बघणार आहेत, जे की 28 जून 2026 साठी टी-ई-टीची जी एक्झाम होणार आहे शिक्षक पात्रता महाराष्ट्राची, त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी ओष्ठ वर्ण कोणता? ऑप्शन 1 त, ऑप्शन 2 च, ऑप्शन 3 प, ऑप्शन 4 ट. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे प. ज्या वर्णांचा उच्चार करताना वरचा व खालचा ओठ एकमेकांना स्पर्श करतात त्यांना ओष्ठ वर्ण म्हणतात. जसे की प, फ, ब, भ, म हे ओष्ठ वर्ण आहेत. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि 2026 साठी तर फार महत्त्वाचे नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील. आणि 2026चा जो 28 जूनला पेपर होणार आहे टी-ई-टीचा, त्याच्यामध्ये सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, निसर्ग या शब्दाची संधी सोडवा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, नि विसर्ग अधिक सर्ग. तर हा विसर्ग संधीचा प्रकार आहे. विसर्गाच्या पुढे स आल्यास विसर्ग कायम राहतो किंवा त्याचा स होतो. प्रश्न क्रमांक 3 आहे, सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी कोणते होईल? ऑप्शन 1 सुंदरा, ऑप्शन 2 सौंदर्य, ऑप्शन 3 सुंदरी, ऑप्शन 4 सुंदरता व सौंदर्य दोन्ही. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, सुंदरता व सौंदर्य दोन्ही. कारण की विश्लेषण आहे की सुंदर या विशेषणाला ता किंवा य प्रत्यय लावून सुंदरता आणि सौंदर्य ही दोन्ही भाववाचक नामे तयार होतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, मी चित्रपट पाहिला या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन 1 आहे अपूर्ण भूतकाळ, ऑप्शन 2 आहे साधा भूतकाळ, ऑप्शन 3 आहे पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन 4 आहे रीती भूतकाळ. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, साधा भूतकाळ. क्रिया भूतकाळात नुकतीच घडली असा बोध होतो आणि क्रियापद एकाच शब्दाचे आहे, म्हणून हा साधा भूतकाळ आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर ऑप्शन 1 आहे विदुषी, ऑप्शन 2 आहे विद्वानी, ऑप्शन 3 आहे विद्वाचा, ऑप्शन 4 आहे विद्वान स्त्री. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे विदुषी. हा खूप IMP प्रश्न आहे आणि वारंवार विचारण्यात आलेला आहे. मराठीत काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे अनियमित होतात. विद्वानचे स्त्रीलिंगी रूप विदुषी असे होते. लिटरली हे 20 ते 25 वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन 1 कर्मणी प्रयोग, ऑप्शन 2 कर्तरी प्रयोग, ऑप्शन 3 भावे प्रयोग, ऑप्शन 4 सकर्णी संकीर्ण प्रयोग. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे कर्तरी प्रयोग. येथे कर्ता राम प्रथमा विभक्तीत आहे आणि कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. उदाहरणार्थ सीता आंबा खाते, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, पायाखाली रान घालीत सारे या ओळीतील अलंकार ओळखा. ऑप्शन 1 आहे उपमा अलंकार, ऑप्शन 2 आहे उत्प्रेक्षा अलंकार, ऑप्शन 3 आहे चेतन गुणोक्ती अलंकार आणि ऑप्शन 4 आहे अतिशयोक्ती अलंकार. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे अतिशयोक्ती अलंकार. कोणतीही गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे म्हणजेच की अतिशयोक्ती होय. संपूर्ण रान पायाखाली घालणे ही अशक्य गोष्ट फुगून सांगितलेली आहे, म्हणजेच की खूप वरचढ सांगणे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, उंट या शब्दाचा योग्य स्त्रीलिंगी शब्द निवडा. ऑप्शन 1 आहे उंटणी, ऑप्शन 2 आहे उंटीन, ऑप्शन 3 आहे सांडणी, ऑप्शन 4 आहे उंटी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे सांडणी. मराठी व्याकरणाच्या नियमांनुसार उंट या प्राण्यांचे स्त्रीलिंगी रूप सांडणी असे होते. हा देखील IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, झाड या शब्दाचे अनेकवचन काय होईल? ऑप्शन 1 आहे झाडे, ऑप्शन 2 आहे झाडो, ऑप्शन 3 आहे झाडा, ऑप्शन 4 आहे झाडे व झाडान. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे झाडे. तर अकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते आणि त्याचमुळे झाडचे अनेकवचन हे झाडे होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, पंचवटी या शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव समास ऑप्शन 1 आहे, ऑप्शन 2 आहे
द्विगु समास, ऑप्शन 3 आहे द्वंद्व समास, ऑप्शन 4 आहे उपपद तत्पुरुष समास. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे द्विगु समास. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एका समुच्चयाचा बोध होतो त्याला द्विगु समास असे म्हणतात. जसे की पंचवटीचा जो विश्लेषण आहे ते आहे 5 वडांचा समूह. हे देखील तुम्हाला यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 11 आहे मुलांनी पालकांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन 1 आहे विधानार्थी वाक्य, ऑप्शन 2 आहे आज्ञार्थी वाक्य, ऑप्शन 3 आहे विद्यार्थी वाक्य, ऑप्शन 4 आहे संकेतार्थी वाक्य. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा यांचा बोध होतो, जसे की क्रियापदाला वा, वी, वे प्रत्यय असतात, त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12 आहे घर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. ऑप्शन 1 आहे गृह, ऑप्शन 2 आहे सदन, ऑप्शन 3 आहे निकेतन, ऑप्शन 4 आहे अरण्य. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे अरण्य. तर गृह, सदन, निकेतन, आलय ही घरची समानार्थी नामे आहेत, तर अरण्य म्हणजे जंगल किंवा वन होय. प्रश्न क्रमांक 13 आहे कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. ऑप्शन 1 आहे चोख, ऑप्शन 2 उधार, ऑप्शन 3 कंजूस, ऑप्शन 4 कडक. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे उदार. कृपण म्हणजे कंजूस किंवा चिकाटीने पैसे धरणारा, त्याचा उलट वृत्तीचा म्हणजे दानशूर किंवा उदार. प्रश्न क्रमांक 14 आहे दुधामुळे शक्ती येते या वाक्यातील मुळे हे काय आहेत. ऑप्शन 1 आहे उभयान्वी अव्यय, ऑप्शन 2 आहे शब्दयोगी अव्यय, ऑप्शन 3 आहे केवल प्रयोगी अव्यय, ऑप्शन 4 आहे विशेषण. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे शब्दयोगी अव्यय. विशेषण आहे याचं जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15 आहे जो, जी, जे हे कोणती सर्वनामे आहेत. ऑप्शन 1 आहे दर्शक सर्वनामे, ऑप्शन 2 आहे संबंधी सर्वनामे, ऑप्शन 3 आहे प्रश्नार्थक सर्वनामे, ऑप्शन 4 आहे आत्मवाचक सर्वनामे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे संबंधी सर्वनामे. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. प्रश्न क्रमांक 16 आहे धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन 1 आहे कोदंड, ऑप्शन 2 आहे तीर, ऑप्शन 3 आहे बाण, ऑप्शन 4 आहे खडक. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे कोदंड. धनुष्य या शब्दाला कोदंड, चाप, कमठा असे समानार्थी शब्द आहेत. तीर आणि बाण हे धनुष्यातून सोडायचे शस्त्र आहेत. प्रश्न क्रमांक 17 घड्याळ या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन 1 आहे पुल्लिंग, ऑप्शन 2 आहे स्त्रीलिंग, ऑप्शन 3 आहे नपुंसकलिंग, ऑप्शन 4 आहे उभयलिंग. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे नपुंसकलिंग. ज्या नामाच्या आधी ते हा दर्शक शब्द लावता येतो ते नपुंसकलिंगी शब्द असतात. उदाहरणार्थ ते घड्याळ. प्रश्न क्रमांक 18 त, इ, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे. ऑप्शन 1 द्वितीया, ऑप्शन 2 चतुर्थी, ऑप्शन 3 पंचमी, ऑप्शन 4 सप्तमी. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे सप्तमी. तर सप्तमी विभक्तीचे प्रत्यय त, इ, आ हे असून या विभक्तीचे मुख्य कारकार्थ अधिकरण, स्थान किंवा काळ हा असतो. प्रश्न क्रमांक 19 आहे गजानन या शब्दाचा योग्य समास विग्रह करा. ऑप्शन 1 आहे गजाचे आनंद, ऑप्शन 2 आहे गजाचे तोंड ज्याला आहे असा तो, ऑप्शन 3 आहे गज आणि आनंद, ऑप्शन 4 आहे गजासारखे आनंद आहे ज्याचे असा तो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे गजाचे आनंद मुख आहे ज्याचे असा तो. तर हा बहुविरेय समास आहे. यात दोन्ही पदे प्रमुख नसून तिसऱ्याच पदाचा गणपतीचा बोध होतो, त्याच्यामुळेच गजानन या शब्दाचा योग्य समास हा ऑप्शन नंबर 4 आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे शब्बास छान खेळलास या वाक्यातील शब्बास हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे.
ऑप्शन 1 आहे क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन 2 आहे केवल प्रयोगी अव्यय, ऑप्शन 3 आहे शब्दयोगी अव्यय, ऑप्शन 4 आहे उभयान्वी अव्यय. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे केवल प्रयोगी अव्यय. मनातील आनंद, आश्चर्य, प्रशंसा यांसारख्या भावना अचानक व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 आहे शुद्ध शब्द ओळखा. तर इथे हा आशीर्वाद हा जो शब्द आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, म्हणजेच की मी तुम्हाला इथे काढून दाखवते. श ला दुसरी वेलांटी आहे, त्याच्याचमुळे हे नीट बघा, कारण की हा शब्द वारंवार विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे आपण स्वतःहून पुढे आलात या वाक्यातील स्वतःहून हे कोणते सर्वनाम आहेत? ऑप्शन 1 आहे पुरुषवाचक, ऑप्शन 2 आहे आत्मवाचक, ऑप्शन 3 आहे दर्शक, ऑप्शन 4 आहे अनिश्चित. त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे आत्मवाचक. तर जेव्हा आपण किंवा स्वतः या शब्दांचा वापर स्वतःच्या अर्थाने केला जातो तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 आहे उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन 1 आहे भांडे स्वच्छ करणे, ऑप्शन 2 आहे खूप संपत्ती मिळवणे, वैभव येणे, ऑप्शन 3 आहे नुकसान होणे, ऑप्शन 4 आहे पांढरा रंग लावणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे खूप संपत्ती मिळणे, वैभव येणे. अचानक किंवा भरपूर प्रमाणात आर्थिक फायदा होणे किंवा श्रीमंती येणे याला उखळ पांढरे होणे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24 आहे आकाशाला भिडणे या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन 1 आहे आकाशात उडणे, ऑप्शन 2 आहे खूप महाग होणे किंवा सर्वोच्च पातळी गाठणे, ऑप्शन 3 आहे पाऊस, ऑप्शन 4 आहे गर्व होणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे खूप महाग होणे किंवा सर्वोच्च पातळी गाठणे. किमती खूप वाढणे, उदाहरणार्थ महागाई आकाशाला भिडली किंवा यशाची सर्वोच्च पातळी गाठणे, यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. प्रश्न क्रमांक 25 आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते? ऑप्शन 1 आहे बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन 2 आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर, ऑप्शन 3 आहे वि. शिरवाडकर, ऑप्शन 4 आहे गोपाळ गणेश आगरकर. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे ताडोबा पांडुरंग तर्खडकर. तर ताडोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण पद्धतशीरपणे मांडले, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. हा प्रश्न नक्कीच विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 26 आहे मराठी भाषेतील एकूण मुख्य रस किती आहेत? ऑप्शन 1 आहे 7, ऑप्शन 2 आहे 8, ऑप्शन 3 आहे 9, ऑप्शन 4 आहे 10. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे 9. तर मराठी साहित्यात एकूण 9 मुख्य रस मानले जातात, ज्याचं की शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, भीभत्स्य, अद्भुत आणि शांत असे हे 9 स्वर आहेत, रस आहेत. प्रश्न क्रमांक 27 आहे हात दाखवून अवलक्षणीय म्हणीचा अचूक अर्थ काय? ऑप्शन 1 आहे भविष्य पाहणे, ऑप्शन 2 आहे स्वतःहून संकट ओढून घेणे, ऑप्शन 3 आहे कोणाला तरी मदत करणे, ऑप्शन 4 आहे हाताला दुखापत होणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे स्वतःहून संकट ओढून घेणे. आपणहून उगीचच एखादी नसती उठाटेट करून स्वतःवर संकट ओढून घेणे म्हणजेच की हात दाखवून अवलक्षण होय. आता शेवटचे 3 प्रश्न राहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 28 आहे मुलांनो शांत बसा हे वाक्य कोणत्या अर्थाचे आहे? तर ऑप्शन 1 आहे आज्ञार्थ, ऑप्शन 2 आहे विद्यार्थ, ऑप्शन 3 आहे संकेतार्थ, ऑप्शन 4 आहे प्रश्नार्थ. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे आज्ञार्थ. तर क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा आज्ञा, विनंती, उपदेश किंवा हुकूम यांचा बोध होतो तेव्हा त्याला आज्ञाबॅक वाक्य असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 आहे पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात या वाक्यातील विशेष्य कोणते? तर ऑप्शन 1 आहे पांढरे, ऑप्शन 2 आहे स्वच्छ, ऑप्शन 3 आहे दात, ऑप्शन 4 आहे मुखास. त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे दात. विशेषण आहे ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्या नामाला विशेष्य म्हणतात. येथे पांढरे आणि स्वच्छ ही विशेषणे दात या नामाबद्दल माहिती देत आहेत. प्रश्न क्रमांक 30 आहे अनुजा या शब्दाचा योग्य अर्थ काय? ऑप्शन 1 आहे मोठी बहीण, ऑप्शन 2 आहे लहान बहीण, ऑप्शन 3 आहे धाकटा भाऊ, ऑप्शन 4 आहे जुळी बहीण. त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे लहान बहीण. अणू म्हणजे मागून आणि जा
म्हणजे जन्मलेली, तर मागून जन्मलेली म्हणजेच की लहान बहीण, मोठ्या बहिणीला अग्रजा असे म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे व्याकरणचे 30 सुरुवातीचे महत्त्वाचे असे प्रश्न घेतलेले आहेत, जे की टी-ई-टी 2026 साठी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त असे प्रश्न आहेत. हे तुम्हाला एम-पी-एस-सी 2026 साठी प्रत्येक सरळ सेवा आणि पोलीस भरती, तलाठी भरती, टी-ई-टी भरती, आदिवासी विकास विभाग भरती, जलसंपदा भरती यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे मराठी व्याकरणावर महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. व्हिडिओवर नवीन असेल चॅनलवर तर शेअर करायला विसरू नका. फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.